सगळी तुम्ही काळजी घेतली, सगळं झालं, पण तरीही समजा तुमच्या बाबतीत फसवणूक झाली, तर मग पुढं काय? आता धोकाधडी झाली, तुमची फसवणूक झाली, तर रिझर्व्ह बँकेने आताच एक ऑनलाईन डिस्प्यूट रिझोल्युशन म्हणून एक पद्धत चालू केलेली आहे. ही पद्धत 1 जानेवारी पासून वापरात येऊ शकेल. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट तक्रार तुम्ही दाखल करू शकता आणि सगळ्या तक्रारी बँक रिलेटेड किंवा आर्थिक व्यवहाराशी रिलेटेड ज्या काही तक्रारी आहेत त्या सगळ्या एका ठिकाणी तुम्हाला दाखल करता येतील आणि त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळू शकेल. पण धोकाधडी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की व्यवहारामध्ये नक्की चूक कुणाची आहे. आपण ग्राहक आहोत, पण ही चूक आपली आहे, व्यवहार करताना आपल्याकडून चूक झाली का बँकेकडून झाली का आपल्या दोघांची चूक नाही आणि तिसऱ्याच पार्टीची चूक झालेली हे तुम्हाला आधी लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण ग्राहक आहोत तर आपली पण काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरायचं नाहीये. फसवणूक जरी झाली, तुमच्या बँक अकाउंट खात्यातून पैसे जरी गेले तर घाबरू नका. ताबडतोब तुम्ही बँकेला कळवा, बँकेला माहिती द्या असा असा प्रकार झालेला आहे आणि माहिती देताना शक्यतो लेखी माहिती द्या, ईमेल पाठवा आणि त्याची पोचपावती घ्या, त्याची एक्नॉलेजमेंट येते तुम्हाला की बाबा ठीक आहे, ओके वी रिसीव्ड युअर मेल, किंवा त्याचा पत्र देत असाल तर स्टॅम्प द्या. नॉर्मली आता तुम्ही ईमेलच पाठवत असाल तर त्याचा तुम्ही वापर करा. नंतर त्याचा दुसरा भाग असा आहे की तुमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्ही लक्षात घ्या. व्यवहार करताना तुमचं जे या व्यवहारांमध्ये तुमचं दुर्लक्ष कुठे होऊ शकतं की तुम्ही जोपर्यंत बँकेला कळवत नाही तोपर्यंत तो तोटा जो आहे तो आर्थिक व्यवहाराचा तुमच्यापर्यंत असतो. पण जर तुम्ही बँकेला कळवलं की बाबा माझं असं असं नुकसान झालेलं आहे, तर त्याच्यानंतर जर समजा तुमच्या खात्यातून अजून काही पैसे गेले किंवा तुमची काही फसवणूक झाली तर त्याची जबाबदारी बँकेवर असते, तुमच्यावर नसते. त्याच्यामुळे बँकेला ताबडतोब कळवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये. नंतर दुसरा भाग बँकेचं दुर्लक्ष. तर बँकेने समजा तुमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यातून तुम्हाला तोटा झाला तर ही संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असते. मग पण काही व्यवहारांमध्ये असं होतं की बँकेची चूक नसते, तुमचीही चूक नसते, तरी तुमच्या खात्यातून पैसे जातात. त्यावेळेला मग याला थर्ड पार्टीचा भाग असतो, तृतीय पार्टी जे आपण म्हणतो, तृतीय पक्ष, त्यांच्याकडून तुमचीही पैसे लुबाडणूक होते. पण अशा कुठल्याही प्रकरणामध्ये तुम्ही बँकेला 3 दिवसाच्या आत बँकेला कळवणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर कळवलं तर तुमच्यावर कोणती जबाबदारी राहत नाही, ती जबाबदारी जी आहे ती बँकेचीच होते. समजा तुम्ही 3 दिवसाच्या नंतर कळवलं बँकेला, 4 ते 7 दिवसामध्ये जर तुम्ही कळवलं तर त्याच्यावर मग ती मर्यादा येते. व्यवहाराची जी रक्कम आहे मग त्याच्यावर मर्यादा येते, किंवा तुम्हाला जी परतावा मिळू शकतो त्या फसवणुकीतून त्याच्यावर मर्यादा येते. मग तुम्हाला ते 5,000 ते 10,000 रुपये मिळू शकतात त्याच्यामध्ये परत. जर समजा तुम्ही 7 दिवसाच्या नंतर तुम्ही बँकेकडे तक्रार दाखल केली की माझी अशी अशी फसवणूक झालेली आहे, मात्र अशा केसेसमध्ये जर तुम्हाला 7 दिवसानंतर तुम्ही तक्रार दाखल केली असेल तर बँकेची जी काही त्यांची धोरण आहे किंवा जी पॉलिसी असेल त्या धोरणानुसार मग तुम्हाला किती परतावा मिळतो किंवा तुमची रक्कम किती परत येऊ शकते त्याच्यावर अवलंबून असतं. आता थोडक्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही ज्या बँकेने तुम्हाला एटीएम कार्ड दिलेलं आहे किंवा क्रेडिट कार्ड दिलेलं आहे, डेबिट कार्ड दिलेलं आहे, तर या बँकेला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. केलेला नसेल तर मोबाईल नंबर रजिस्टर करा, तुमचा ईमेल आयडी रजिस्टर करा. तुमचं कार्ड हरवलं, चोरीला गेलं किंवा त्याचा गैरवापर झाल्याचा संशय आला तर ताबडतोब फोनवर तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता. अशा वेळी फोन करा ताबडतोब, पण फोन केल्यानंतर त्याची तक्रार करा आणि लेखी तक्रार करा. आणि लेखी तक्रार केल्यानंतर याच्यामध्ये बँकेला तुमची जे तक्रार आहे, अशी एटीएम संबंधीची जी कुठली तक्रार असेल ती दूर करण्याला तुम्हाला बँकेला 7 दिवसाच्या आत ती दूर करावी लागते. आणि जर बँकेने ती तक्रार तुमची 7 दिवसाच्या आत सोडवली नाही किंवा दूर केली नाही तर बँकेला प्रत्येक दिवसाला 100 रुपये याप्रमाणे बँकेकडून नुकसान भरपाई तुम्हाला मिळू शकते. पण व्यवहार झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुमची तक्रार आली असेल तरच. नंतर मगाशी मी तुम्हाला पिनचा महत्व सांगताना, एटीएमची पिन सांगताना तुम्हाला सांगितलं की पिन तुम्ही नेहमी चेंज करत राहा, बदलत राहा. नियमितपणे तुम्हाला ती बदलत राहणं आवश्यक आहे. पैसे काढताना एटीएम सेंटरला जाताना किंवा पैसे काढताना आजूबाजूला बघा की आपल्या आजूबाजूला कुणी आहे का, जवळपास कुणी आहे का, किंवा कुणाला आपला पिन नंबर दिसू शकतो का, किंवा कार्डचे डिटेल कुणाला दिसू शकतात का, याची खात्री करून घ्या आणि मगच व्यवहार करा. आणि जर तुमच्या एटीएम मध्ये समजा तुम्ही गेलात आणि खात्यातून तुमचे पैसे आले नाही, म्हणजे मशीन मधून पैसे आले नाही, तर आरबीआयनी अशा बाबतीमध्ये बँकांना सांगितले की त्यांना ते पैसे लगेच ग्राहकाला ट्रान्झॅक्शन ज्या दिवशी झालेलं, म्हणजे आज व्यवहार झाला ते आणि पुढचे 5 दिवस, अशा टोटल 6 दिवसामध्ये तुम्हाला ते पैसे परत देणं बँकेला भाग आहे. पण बँकेला तुम्ही तक्रार करणं आवश्यक आहे.
तुम्ही जर तक्रार केली तर बँक तुम्हाला 6 दिवसामध्ये तुमचे पैसे परत देऊ शकते. म्हणजे एटीएम मध्ये तुम्ही पैसे काढले पण पैसे आलेच नाही, रक्कम आलीच नाही तुमच्या हातामध्ये, तर अशा प्रकारामध्ये तुम्हाला 6 दिवसामध्ये पैसे परत देणे बँकेला बंधनकारक आहे. नाही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे पण बँक तुम्हाला 100 रुपये प्रति दिवस याप्रमाणे तुम्हाला भरपाई देण्यास बाध्य आहे. आता बँकिंग सुविधा जी आहे त्याची तक्रार तुम्हाला तर करायची आहे, पण याची पण एक त्रिस्तरीय रचना रिझर्व्ह बँकेने केलेली आहे. सगळ्यात पहिल्या टप्प्यावर काय येतं की तुमच्या समजा एखाद्या फसवणूक झाली किंवा तुमची काही अडचण आहे बँकिंग व्यवहारासंबंधी, फसवणूक झाली, लुबाडणूक झाली, कुठलीही तुमची तक्रार असेल तर तुम्हाला ती तुमच्या ब्रँचमध्ये नोंदवावी लागते तक्रार. तुमची जी शाखा आहे, ज्या शाखेत तुमचं खातं आहे तिथं तुम्ही रीतसर तक्रार करा. त्या तक्रारीची पोच पावती घ्या किंवा तुम्ही ईमेल पाठवा आणि त्या ईमेलची तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्याकडे रेकॉर्ड असतं त्याचं, ती पावती घ्या तुम्ही. दुसरा भाग म्हणजे त्याच्यावर वाट बघा. 15 दिवस जर तुम्ही याची वाट बघा. 15 दिवसामध्ये जर तुम्हाला त्याच्यावर काही सोल्युशन मिळालं नाही किंवा ब्रँच मॅनेजरनी तुमचा तक्रार सोडवली नाही तर तुम्ही प्रत्येक बँकेमध्ये त्यांचे नोडल ऑफिसर असतात, म्हणजे केंद्रीय अधिकारी त्यांनी नियुक्त केले आहेत. तर तुम्ही आणि त्यांच्या सगळ्या माहिती जी आहे ती तुम्हाला बँकेच्या शाखेमध्ये मिळू शकते किंवा बँकेच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला त्या नोडल ऑफिसरची माहिती मिळू शकते. तुमच्या विभागाचा जो कोणी नोडल ऑफिसर आहे त्याच्याकडे तुम्ही तक्रार करा आणि तक्रार करताना त्यांना सांगा की मी ब्रँचमध्ये अशी तक्रार केली होती पण मला अजून समाधान झालेलं नाहीये, माझी तक्रार सोडवलेली नाहीये. तुम्ही ती पाठवा. नोडल ऑफिसर तुमच्या तक्रारीची दखल घेतील, ते तुम्हाला सोडवतील. पण जर समजा नोडल ऑफिसरनी सुद्धा तुमची तक्रार सोडवली नाही किंवा 30 दिवसामध्ये म्हणजे ब्रँचमध्ये तक्रार केल्यानंतर 30 दिवसाच्या आत जर तुमची तक्रार सोडवली गेली नाही, तुमच्या तक्रारीचं निराकरण झालं नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपालांकडे तुम्ही तक्रार करू शकता. लोकपालांकडे तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येते. तुम्ही पत्र देऊ शकता, पत्र लिहू शकता, साध्या कागदावर लिहू शकता, साधा अर्ज लिहून देऊ शकता, आवश्यक ती कागदपत्र जोडू शकतात. आपण बघूया पुढच्या याच्यामध्ये. एटीएम संबंधी समजा तुमची फसवणूक झाली असेल तर एटीएम मध्ये होतं कसं की आपण पैसे काढायला जातो किंवा एटीएम वर आपल्या संशयास्पद व्यवहार होतो आणि आपल्याला मेसेज येतो की या ठिकाणी तुमच्या खात्यामधून पैसे गेले. आता जर समजा तुमच्या स्वतःच्या बँकेचं जर ते एटीएम असेल, एटीएम मशीन असेल तर तुम्ही त्या बँकेकडे तक्रार करा किंवा समजा तुम्ही दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरत असाल तर त्या बँकेला सुद्धा तुम्हाला तक्रार करणं भाग आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला तक्रार करणं भाग आहे. बँकेत तक्रार करताना बँकेला विनंती करा किंवा पोलीस स्थानक जे आहे त्या हद्दीतलं तिथं पण तुम्हाला तक्रार करायची आहे आणि तिथं जाऊन तक्रार केल्यानंतर त्यांना विनंती करा की ह्या एटीएमचं जे सीसीटीव्हीचं फुटेज आहे ते जपून ठेवा, कारण तुम्हाला त्याच्यावरून कळेल की बाबा कोणी तुमच्या कार्डचा संबंधित वेळेला वापर केला होता किंवा गैरवापर केला होता. हा एक तुमचा एटीएमचा भाग आहे. तर बँकांनी सगळ्या बँकांनी जवळपास सुरू केलेलं आहे ऑनलाईन कंप्लेंट प्रोसेस चालू केलेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, स्टेट बँक ऑफ इंडियाचं, एसबीआयचं. एसबीआयवर तुम्ही बऱ्याच प्रकारची म्हणजे एटीएम जे रिलेटेड जे गोष्टी आहेत याची तुम्ही तक्रार करू शकता. ही तक्रार करताना तुमच्याकडे पुरावा म्हणून ते मागतात, तर तुमच्या बँकेचं जर पासबुक आहे किंवा त्याचा फोटो काढून तुम्ही ह्या तुमच्या तक्रारीसोबत जोडू शकता किंवा जे कुठले डॉक्युमेंट आहेत किंवा तुम्हाला आलेला एटीएमची तुमची पावती असेल की कॅश काढली गेली आणि तुमच्या हातात नाही आली वगैरे वगैरे, किंवा SMS असेल तर SMS ची तुम्ही फोटो कॉपी काढू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही सगळी कॉपी तुम्ही ह्या ऑनलाईन फॉर्म सोबत जोडू शकता. नंतर रिझर्व्ह बँकेची एक ग्राहक तक्रार व्यवस्थापन प्रणाली सध्या आहे. त्याचा वेब ॲड्रेस आहे cms.rbi.org.in. तर इथं तुम्ही जाऊन बँक किंवा बिगर बँकिंग म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूशन ज्या आल्या, मायक्रो फायनान्स झाल्या किंवा हाऊसिंग फायनान्सच्या ज्या कंपन्या आहेत यांच्या विरोधात तुम्ही इकडे तक्रार करू शकता. तर ही तक्रार तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा रिझर्व्ह बँकेचं जे ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप आहे, त्याच्यावर पण तुम्ही तक्रार करू शकता. ही प्रणाली जी आहे ती साधारणपणे एक खिडकी या प्रमाणे काम करते. तुम्ही तिची तक्रार एका खिडकीमध्ये करू शकता, तिचा मागोवा घेऊ शकता आणि तिथूनच तुम्ही वरच्या स्तरावर त्याचं अपील पण करू शकता याच्यामध्ये. आणि इथं दाखल केलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी संबंधित बँकिंग लोकपाल किंवा रिझर्व्ह बँकेचे जे विभागीय कार्यालय, समजा एखाद्याने कलकत्त्याहून तक्रार केली असेल तर ती कलकत्त्याचं जे कार्यालय आहे रिझर्व्ह बँकेचं तिकडे ही तक्रार जाऊ शकते. किंवा तुम्ही मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या कोणी तक्रार केली असेल, समजा सोलापूरच्या एखाद्या माणसाने तक्रार केली असेल तर सोलापूरचं जे रिजनल आरबीआयचं ऑफिस आहे तिकडेही तक्रार जाते आणि तिकडून त्याची सोडवणूक होते. आता बँकिंग लोकपालाविषयी आपण माहिती करून घेऊया. भारतामध्ये सध्या 22 ठिकाणी बँकिंग लोकपालाची कार्यालय आहेत, प्रादेशिक कार्यालय आहेत आणि बहुधा ही सगळी कार्यालय जी आहेत ती राज्यांच्या राजधानीच्या शहरामध्ये आहेत. आणि महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी मात्र मुंबईमध्ये कार्यालय आहे भायखळ्याला. मुंबई पुरतं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये 2 लोकपाल कार्यालय आहेत.
त्यातलं एक कार्यालय जे आहे ते मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर या 3 जिल्ह्यांसाठी आहे. आणि दुसरे जे लोकपाल आहेत ते गोवा आणि महाराष्ट्र, म्हणजे मुंबई उपनगर आणि ठाणे सोडून उर्वरित महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र आणि गोवा याच्यासाठी एक वेगळं कार्यालय आहे. म्हणजे 2 लोकपाल आहेत. जर तुमचं 1 महिन्याच्या आत तक्रार करून बँकेकडून निराकरण झालं नाही तर तुम्ही लोकपालाकडे जाऊ शकता, साध्या कागदावर लिहू शकता, ईमेल पाठवू शकता. आणि ह्यांचे जे काही ईमेल आयडी आहेत हे तुम्हाला आरबीआयची वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्यांचा ईमेल आयडी, बँकिंग लोकपाल जे तुमच्या विभागाचे आहेत त्यांचा तुम्हाला ईमेल आयडी भेटू शकतो. ऑनलाईन तुम्ही अर्ज दाखल करू शकता. या बँकिंग लोकपालाची जी वेबसाईट आहे, ओम्बड्समनची, बँकिंग ओम्बड्समन म्हणतात त्याला, त्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्यांचा एक सॅम्पल फॉर्म पण त्यांनी ठेवलेला आहे, त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. अर्थात हे तुम्हाला कंपल्सरी नाहीये, तुम्ही साधा सुद्धा अर्ज केला तरी चालतो, पण तुम्ही त्या ऑनलाईन फॉर्मचा वापर करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकता. पण ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, तुम्हाला बँकिंग लोकपालाकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जी तक्रार करताय ती खरंच ओम्बड्समनच्या हद्दीमध्ये येते का, म्हणजे त्यांना त्याचा अधिकार क्षेत्रात आहे का. दुसरी गोष्ट, तुम्ही ही तक्रार दुसरीकडे कुठे, म्हणजे कंझ्युमर फोरम किंवा कोर्टात किंवा अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तुम्ही तक्रार केलेली आहे का, किंवा त्याचं निराकरण झालेलं आहे का. आणि तिसरी गोष्ट, ही जर तक्रार तुम्ही करत असाल तर तुम्हाला घटना झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या आत ती तक्रार तुम्हाला दाखल करावी लागते, म्हणजे वेळेचं त्याच्यावर बंधन आहे. आणि आम्ही बघतो की आमच्याकडे जे रिपोर्ट येतात आरबीआयचे किंवा इतर गोष्टींचे, आम्ही बघतो की खूप मोठ्या प्रमाणाच्या ज्या तक्रारी आहेत, बँकिंग ओम्बड्समनकडे येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत ह्या रिजेक्ट होतात. याच्या मागची कारण ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला मग आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना माहिती नसते की तक्रार लोकपालाकडे कधी जायचं. बरेच लोक काय करतात की बँकेकडे न जाता डायरेक्ट लोकपालाकडे जातात. मग अशा तक्रारी साहजिकच घेतल्या जात नाही, त्या परत पाठवल्या जातात. नंतर तक्रार लोक बँकिंग लोकपालाकडे तक्रार केलेली असते आणि परत आणखी एकदा नवीन तक्रार करतात नव्याने, असेही काही प्रकरण होतात. किंवा तुम्ही तक्रार केलेली आहे ती तक्रार एखाद्या लवादाकडे पडून आहे किंवा कंझ्युमर कोर्टमध्ये तुमची तक्रार पेंडिंग आहे, त्याच्यावर अजून सुनावणी चालू आहे. अशा तक्रारी जर असतील तर बँकिंग लोकपाल त्या तक्रारी स्वीकारत नाहीये. आणि जर समजा तुमच्या तक्रारीवर कुणी निर्णय दिला असेल, एखाद्या लवादाने किंवा कोर्ट, कंझ्युमर कोर्ट झालं किंवा आपल्या दुसऱ्या न्यायालयाने जर याच्यावर निर्णय दिला असेल तर बँकिंग ओम्बड्समन या प्रकारांमध्ये ची दखल घेत नाही. अर्थात म्हणजे महत्वाचा भाग असा की समजा बँकिंग लोकपालाने तुम्ही रीतसर पद्धतीने गेलात, 3 स्टेपमध्ये तुम्ही तक्रार केलेली आहे आणि बँकिंग लोकपालाने तरीही तुमची तक्रार जी आहे ती रिजेक्ट केली, तुम्हाला त्याच्यावर न्याय मिळाला नाही, तर तिथं सगळं संपतं असं नाहीये. तुम्ही ह्या जी गोष्ट आहे रिझर्व्ह बँकेचे जे डेप्युटी गव्हर्नर असतात त्यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता. ओम्बड्समनसाठी ते काम करतात, त्यांच्याकडे तुम्ही ती तक्रार दाखल करू शकता, म्हणजे ते तुम्हाला याच्यावर न्याय देऊ शकतील. म्हणजे अपिलीय सुनावणी ज्याला म्हणतात ते अपील तुम्ही डेप्युटी गव्हर्नरकडे करू शकता. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ओटीपी संबंधित जी लुबाडणूक होते तर त्याच्यामध्ये ही जी माहिती आहे ही माहिती मला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे मुंबईतल्या, अर्थात ते निवृत्त झालेले आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही बँकेच्या शाखेमध्ये 3 दिवसाच्या आत तक्रार करा. बँकेने ती जी रक्कम आहे, विवादित रक्कम, ती तुमच्या खात्यामध्ये ठराविक पद्धतीने, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, व्यवहाराचा दिवस आणि पुढचे 5 दिवस म्हणजे 6 दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा करणं भाग आहे. तसं जर झालं नाही तर त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं की तुम्ही जवळचा जो तुमच्या हद्दीतलं जे पोलीस स्थानक आहे तिथं तुम्ही जा, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ओटीपी संबंधित लुबाडणुकीसाठी बँक व्यवस्थापक जबाबदार आहे असं सांगून ते एक साधा तक्रार अर्ज करा. आणि त्यांना म्हणजे जर तुम्हाला खरंच ओटीपी मिळाला नसेल आणि तुमच्या खात्यातून पैसे गेले असतील तर तो तुम्ही तसा तिच्यामध्ये उल्लेख करा. या तक्रार अर्जाची एक प्रत बँकेमध्ये द्या आणि त्यासोबत तुम्ही सायबर क्राईम विभाग जो आहे पोलिसांचा तिथे पण तुम्ही तक्रार करू शकता. ही जर तुम्ही तक्रार केली तर तुमची तक्रार लवकर सुटू शकते असं ते आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचाही तुम्ही वापर करून बघू शकता. नंतर तुम्ही फसवणूक झालेली आहे त्याच्या बाबतीत तुम्ही ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीसाठी तुम्ही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग जे आहे, जे आपल्या केंद्रीय गृह मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तक्रार दाखल करू करता येते. cybercrime.gov.in इथे पण तुम्ही ऑनलाईन पद्धत आहे, सगळा फॉर्म ऑनलाईन आहे, तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. नंतर अशा प्रकरणांचं दखल घेण्यासाठी प्रत्येक राज्याचे जे माहिती तंत्रज्ञान विभागाचे जे सचिव आहेत, आपल्याकडे
माहिती तंत्रज्ञान कायदा जो आलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत हे जे सचिव आहेत हे पदसिद्ध अधिनिर्णय अधिकारी असतात या कायद्याच्या अंतर्गत. आणि 5 कोटी रुपयापर्यंत समजा तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल किंवा लुबाडणूक झाली असेल तर त्यापर्यंतचे दावे तुम्ही यांच्याकडे दाखल करू शकता. ते त्यांच्यावर सुनावणी घेतात आणि मग त्यांचा जो निर्णय आहे तो निर्णय बांधील असतो. कारण यांचं जे पदसिद्ध अधिकारी जे आहेत हे अधिनिर्णय अधिकारी असल्यामुळं त्याला कोर्टाच्या इक्विव्हॅलंट मानलं जातं, कोर्टाच्या बरोबरीने मानलं जातं. त्याच्यामुळे यांचा निर्णय हा समोरच्या पार्टीवर बंधनकारक असतो. तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता किंवा तुम्ही ग्राहक मंचाकडे पण जाऊ शकता. आता तुम्हाला नवीन जे ग्राहक कायदा जो लागू झालेला आहे त्याच्यानुसार आता ते जिल्हा ग्राहक आयोग आहे, तर जिल्हा ग्राहक आयोगाकडे तुमच्यापर्यंत समजा तुमची जी लुबाडणूक झालेली रक्कम आहे ती 1 कोटीपर्यंत आहे, तुमचा जो दावा आहे तो 1 कोटीपर्यंत आहे, तर तुम्ही जिल्हा ग्राहक आयोगाकडे जाऊ शकता. 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत तुमचा दावा असेल तर तुम्ही राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करू शकता. आणि 10 कोटी रुपयांच्या वरचे जे काही दावे असतील तुमचे ऑनलाईन फसवणुकीचे ते तुम्ही राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तुम्ही दाखल करू शकता.